महानगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आम्ही राज्याचे आपले सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री, आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ, आपल्या सगळ्यांचे आशास्थान असलेले आमचे आदरणीय लाडके देवाभाऊ यांच्या स्वामींच्या पूर्णभूमीत मी अक्कलकोटचा लोकसेवक म्हणून त्यांचं स्वागत करतो. त्याचमुळे त्यांच्यासोबत आलेले या जिल्ह्याचे पालकत्व असलेले खड्या अर्थाने ज्यांना पालक शब्द सार्थ ठरवला असे आमचे पालकमंत्री आदरणीय जयभाऊ यांचंही त्या अक्कलकोट स्वामींच्या पूर्णभूमीत स्वागत करतो. मंचावर उपस्थित माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामीजी, आदरणीय राजन नाना, जिल्हाध्यक्ष आदरणीय शशिकांत नाना, मंचावरील सगळे मान्यवर, अक्कलकोट नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलिंद कल्याण शेट्टी, मैंदरी नगराध्यक्षपदाचे उमेदवार अंजलीताई बाजरकर आणि बुधनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार अतुलदादा मेळकुंदे, या ठिकाणी जमलेले अक्कलकोट बुधनी मैंदरी येथून आलेले सगळे माता भगिनी, सगळे आपले पक्षाचे पदाधिकारी, सगळे युवक बांधव, मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो, आदरणीय भाऊ, ही अक्कलकोटची निवडणूक कशासाठी चालवली मला कळतच नाही. कारण अक्कलकोटच्या निवडणुकीत जर आपण राजकीय आता परिस्थिती बघितली, अक्कलकोटमध्ये काँग्रेस पूर्ण पॅनल नाही, आमच्या महाराष्ट्राचा भाग असलेला शिंदे साहेब त्यांचाही पूर्ण पॅनल नाही, दुधनीमध्ये फक्त शिवसेना लढते, काँग्रेस आंदोलन लढते आणि मैंदरीमध्ये तर भारतीय जनता पार्टी सोडून दुसरा कुठला पक्ष लढवत असतो. म्हणजे अक्कलकोटमध्ये दोन्ही पक्षाचं पॅनल पूर्ण झालं नाही, दुधनीमध्ये काँग्रेसचं नीट नाही. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये केवळ विरोधाला विरोध म्हणून राजकारण सुरू आहे. मला विरोधकाला माझा आव्हान, ह्या निवडणुकीत माझ्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही ह्या निवडणुकीत काय केलं, तुम्ही एवढं सत्य दोनदा करायचा विकासोपा म्हणला, सगळ्या अर्थाने जनता विचार करेल. आज साहेब तुम्ही अक्कलकोटला मागच्या भाषण केलं, तुम्ही सगळ्या आकडेवारी सगळ्या तुम्ही सांगत होतो पाण्यापुरवठ्याला एवढे पैसे द्या, रस्त्याला एवढे पैसे द्या, मल्लिकार्जुन मंदिरासाठी एवढे पैसे द्या, तुमचे विकास आघाडीसाठी पैसे द्या, उजनीच्या पाण्यासाठी एवढे पैसे द्या. साहेब मी सांगत होतो, मी झाला तुम्ही सगळ्या मंजूर झालं. लोकांनाही वाटत होतं एवढे पैसे देणं कधी शक्य आहे का, पण माननीय देवाभाऊंनी या अक्कलकोटच्या विकासासाठी करून दाखवलं. सातत्याच्या 75 एवढे पैसे, एवढे विकास येऊ शकत नाही, तेवढं आम्ही मुख्यमंत्री साहेबांनी केलं. विरोधकांचं एकच आहे, जरी शिवसेना सगळ्यातील आमचा घटक पक्ष असेल, निवडणुकीत स्वार्थासाठी शिवसेनेत आले आणि केलेली सगळं विकास करणं आमच्या नेत्यांनी केलेले सांगत असते. माझा भारताच्या नेत्याबद्दल कोणाचा आक्षेप नाही, पण हे स्वार्थासाठी इथं आलेले लोक आहेत. मला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो, हे निवडणूक पूर्ण ताकदीने 3 नगरपालिका होतो. या जिल्ह्याचे आपले लाडके पालकमंत्री आदरणीय जयभाऊ, तुमचं किती आभार मानून तुम्ही खऱ्या अर्थानं पालकत्व हा शब्द त्यांनी त्या शब्दाला साजेसं काम केलं. भाऊ विकासाचा निधी असेल, बाकी राजकीय रणनीतीमध्ये जे पाठवतात सगळं जयभाऊ दिलं. तुमच्यासोबत तुम्ही जेवढं केलं तेवढं जयभाऊने इथं मला ताकद दिली आणि आम्ही निवडणूक ताकदीने लढवतोय. मी जास्त बोलत नाही, कारण या जनतेने तुमचं काम जमिनीवर बघितलेलं. आज अक्कलकोट भाऊ तुम्ही गावात जाताना अक्कलकोट तोडलेलं उंचलेलं सगळं अक्कलकोट बदलत आहे. त्या बदलत्या अक्कलकोटचे विश्वकर्मा मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आहे. तुमच्यामुळे राज्यातून जी जनता येत आहे ती ही कामं बघून सुखावत आहे. बुद्धीमध्ये मोठ्या प्रमाणात कामं केली, मेंदरीमध्ये मोठ्या प्रमाणात केली. मी भाऊ तुम्हाला आश्वस्त करून शेवटी एवढंच सांगू इच्छितो, तुमच्या नेतृत्वाखाली ही जी निवडणूक आम्ही लढवत आहोत, मागच्या वेळेस 3 नगरपालिकापैकी 2 जिंकलो होतो, त्यावेळी अक्कलकोट, गंदगी आणि बुधनी तिन्ही नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा आम्ही भरपूर लागलो. एवढं आश्वस्त करतो. तिन्ही उमेदवार विनोद कल्याणसाठी युवक आहेत. आमच्या अंजलीताई, त्यांचं ह्या मंदिरामध्ये संपर्क आहे. अतुल मेळकुंदे साहेब खूप संघर्षातून उभं राहायला काम करत आहे. साहेब आपण एकच गोष्ट सांगू इच्छितो, अतुल मेळकुंदे सामान्य कार्यकर्ता विरोधकांनी त्याच्यावर चेअरमन
एकदा मार्केट कमिटी सभापती झालाय, दुसरा आता नवरात्र शोधून आहे, त्या कमिटीच्या निमित्ताने तिन्ही नगराध्यक्ष एवढा हमी देऊन पुन्हा एकदा आपल्या जनतेचे आभार मानून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप मनापासून धन्यवाद साहेब. आणि यानंतर शहराच्या विकासाची नवीन दिशा